Hello children. In previous video, we completed our first chapter and we saw the rectifiers, that is a half wave rectifier, center tap full wave and bridge full wave rectifier. I also told you that in this video, we are going to see the comparison or distinguish between these three. That is half wave, center tap full wave and bridge full wave. For this purpose, this is the last topic म्हणूया आपण याला. Actually it is not last. ते rectifiers आपण last म्हटलेलं आहोत. Here the comparison. This is the comparison. So here we can say points of comparison. Half wave CT म्हणजे center tap full wave rectifier and here bridge rectifier. Now, how many diodes are used? You can see in half wave rectifier only one diode is there. Center tap मध्ये there are two diodes and in bridge rectifier there are four diodes. Need of center tap transfer. Actually transfer नाही पाहिजे, ट्रान्सफॉर्मर पाहिजे तिथे. बट तुमचा जो बुक आहे त्यामधलाच हा पिक्चरने क्रॉप केलेला आहे. बुक मध्ये ट्रान्सफॉर्मर नाहीये, ट्रान्सफर आहे. नीड म्हणजे सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर गरजेचा आहे का? तर हाफ वेव्ह मध्ये गरजेचा नाही, ब्रिज रेक्टिफायर मध्ये पण गरजेचा नाही. सो हिअर इट इज इसेन्शियल फॉर सेंटर टॅप. त्याचं नावच त्याच्यावरून ठरलेलं आहे, सेंटर टॅप फुल वेव्ह. मग सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज इसेन्शियल हिअर. PIV पीक इनव्हर्स व्होल्टेज ऑफ डायोड. हिअर VP आपण घेतलेला आहे, तो ग्राफ आठवत असेल तुम्हाला. या प्रकारची लूप होते, तिथे लाईन होती VP. Center tap मध्ये 2 times VP and in bridge rectifier it is again VP. Average of DC output voltage. This is required in numericals. आपल्याला आता जे न्यूमरिकल्स मध्ये हा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. Average of DC output voltage. Here VP upon pi, twice VP upon pi and here again twice VP upon pi. Then ripple frequency. आता ripple frequency 2 times FIN हा मी सांगितलं होता CT आणि ब्रिज मध्ये. बट हाफ वेव्ह मध्ये FIN that is 50 हर्ट्ज. इथे मात्र 100 हर्ट्ज आहे. 2 times इनपुट फ्रिक्वेन्सी झालेली आहे. करंट थ्रू डायोड. त्या डायोड मधून येणारा करंट किती आहे? IDC or IL. इथे मात्र अपॉन टू आलेला आहे. इथे अपॉन 2 आहे, इथे अपॉन 2 आलेला आहे. फॉर्म्युला कोणता आहे त्याचा? V is equals to IR. त्या फॉर्म्युलानुसार हा डिवाइडेड बाय 2 आलेला आहे. आणि लास्ट टॉपिक जो आहे कंपॅरिझनचा, दॅट इज रिपल फॅक्टर. रिपल फॅक्टर म्हणजे तो जो रेशिओ आहे AC RMS व्होल्टेज टू DC आउटपुट व्होल्टेज, तो हाफ वेव्ह मध्ये थोडासा जास्त आहे. थोडासा म्हणजे बराचसा जास्त आहे. दॅट इज 1.21, डबल पेक्षा थोडा जास्त आहे. CT दॅट इज सेंटर टॅप, थोडस फंबल झालं होतं. CT सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये किती आहे रिपल फॅक्टर? 0.48. आणि सेम इन ब्रिज रेक्टिफायर. मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपला हा चॅप्टर आता येथे संपतोय. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द न्यूमरिकल्स बेस्ड ऑन these topics, basically on rectifiers. रेक्टिफायर वर याचे न्यूमरिकल आहे. तुम्ही जे पुस्तक वापरणार आहात, मी मागच्या लेक्चर मध्ये किंवा फर्स्ट लेक्चर मध्ये फार तर सांगितलेलं असेल तुम्हाला की आपल्याला कोणतं पुस्तक वापरायचं आहे. तर RD सुपेकरचं जे पुस्तक आहे ते आपण वापरणार आहोत. मी परत एकदा तुम्हाला रिमाइंड करून देतो, किंवा तुम्ही जर माझे व्हिडिओ पूर्ण बघत असताल तर आता मी हा मुद्दा म्हणून मध्यभागी सांगितलेला आहे व्हिडिओचा, की आपण कोणतं टेक्स्टबुक नाही म्हणता येणार, रेफरन्स बुक कोणतं रेफर करणार आहोत आपण? RD सुपेकरचं करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आम्हीही तेच वापरतोय. नाउ लेट अस गो टू द न्यूमरिकल्स. द फर्स्ट प्रॉब्लेम. आता if you saw that book, there are 6 numericals.
6 न्यूमरिकल किंवा 6 प्रॉब्लेम आहेत, त्यातले मी 4 घेतलेले आहेत, इथे 4 किंवा 5 असतील फार तर. एक मात्र तुमच्यासाठी ठेवलेला आहे. 5 न्यूमरिकल मी इथे आपण आता या लेक्चर मध्ये घेणार आहोत. त्यातला फर्स्ट आहे अ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज कनेक्ट टू अ ट्रान्सफॉर्मर. सी द न्यूमरिकल. कोणता रेक्टिफायर आहे तर हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे. विथ टर्न्स रेशो. टर्न्स रेशो म्हणजे प्रायमरी कॉइलच्या टर्न्स किती आहेत आणि सेकंडरी कॉइलच्या टर्न्स किती आहेत त्याला म्हणायचं टर्न्स रेशो. इट इज डिनोटेड बाय N1 upon N2. N1 म्हणजे प्रायमरी कॉइलच्या टर्न्स किती आहेत आणि N2 म्हणजे सेकंडरी कॉइलच्या टर्न्स किती आहेत. ट्रान्सफॉर्मर मध्ये मी बऱ्याच वेळी सांगतो की ही प्रायमरी ही सेकंडरी, त्याला टर्न्स रेशो आला आहे ते 4:1. Find the average DC output voltage PIV of a diode and ripple frequency if input voltage is 200 volt RMS and 50 Hz main supply. फ्रिक्वेन्सी किती आहे 50 हर्ट्झ. इनपुट व्होल्टेज किती दिलंय 200. काय काय फाइंड करायचंय डीसी आउटपुट व्होल्टेज आणि पीक इनव्हर्स व्होल्टेज. फॉर दॅट पर्पज फर्स्ट वन लेट अस फाइंड आउट VP पीक प्रायमरी व्होल्टेज VRMS into √2. हा फॉर्म्युला नवीन आहे तुमच्यासाठी. हा पीक प्रायमरी व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे VRMS into √2. So 200 into √2 we got the value as 282.8 volt. पीक प्रायमरी व्होल्टेज आलेला आहे आपल्याला 282.8 व्होल्ट. काय गेलेलं आहे तर टर्न्स रेशो N1 upon N2 4/1. So here we can write N1 upon N2 is equals to V1 upon V2. हा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. आता यामध्ये N1 upon N2 माहिती आहे आपल्याला 4/1. V1 पण माहिती आहे दिलेला आहे आपल्याला. So if I put the values in the to find the V2, V दिलेला आहे आपल्याला, त्यावरनं मी पीक प्रायमरी व्होल्टेज दॅट इज V1 फाइंड आउट केलेला आहे 282 आहे. मग V1 च्या ऐवजी 282.8 N1 upon N2 4/1. सो इकडे आल्यानंतर हा N2 upon 1 झाला. सो इथे 1 upon 4 so 1 upon n. If I do the calculation to 4 7s are so it got and I got the answer that V2 is equals to that is VP पण म्हणतात याला. PIV आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी PIV is equals to VP. आता मी सांगितलं याच्या अगोदरच आपण जो चार्ट घेतला त्यामध्ये याच्यासाठी हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी काय सांगितलं होतं की PIV is equals to VP. So here I got peak inverse voltage 70.7 volt. VP आल्यानंतर let us find out average DC. Average DC चा फॉर्म्युला आहे VP upon pi. So 70.7 upon 3.14 and we got the answer VDC is equals to 22.52. Now one thing I have to clear here that you have to do the calculation with the log tables. तुम्हाला परीक्षेला कॅल्क्युलेटर अलाउड नाही. मग कॅल्क्युलेशन कशाने करायचे तर लॉग टेबलने कॅल्क्युलेशन करायचे. त्यासाठी फिजिक्सचे जे टीचर आहेत आपले ते आपल्याला किंवा तुम्हाला कदाचित लॉग शिकवलेलाही असेल. मग इथे 70.7 upon 3.14 कॅल्क्युलेशन केलेला आहे. मे बी हा जो डिजिट आहे फोर्थ तो फ्लक्च्युएट होऊ शकतो, आयदर 1 येईल किंवा 3 येईल. 22.52 हा ऍव्हरेज डीसी आउटपुट व्होल्टेज मला मिळालेला आहे. मग PIV ऑफ अ डायोड हा अगोदरच सांगितला तुम्हाला 70.7 आणि अजून काय सांगितलं आपल्याला रिपल फ्रिक्वेन्सी. रिपल फ्रिक्वेन्सी तर सेम असते म्हणजे FIN इतकी असते. सो आपल्याला रिपल फ्रिक्वेन्सी पण आलेली आहे 50 हर्ट्झ. दिस इज युअर फर्स्ट न्यूमरिकल. लेट अस गो टुवर्ड्स द नेक्स्ट वन. अ ब्रिज रेक्टिफायर. नाउ बघा रेक्टिफायर कोणता आहे. ब्रिज म्हटल्यानंतर फुल वेव्ह रेक्टिफायर. It is connected to a transformer with secondary voltage is 30 volt RMS and frequency is 60 Hz. Secondary voltage 30 volt दिले आपल्याला आणि फ्रिक्वेन्सी दिली त्या ट्रान्सफॉर्मरची 60 Hz. Find the average DC voltage PIV and ripple frequency. Let us find out one by one. VS दिलेला आहे. Let us find out peak primary. Peak primary VRMS into √2. सेम मेथड आहे त्यामुळे मी थोडासा पटपट घेतोय. VP मी फाइंड आउट करणार. मग 30 into √2 घेतला. आन्सर आला मला 42.42 अगेन. VDC is equals to 2VP upon pi. Why 2VP? अगोदर इथे 2VP आलेला नाही. इथे
ब्रिज फुल वेव्ह आहे म्हणून 2 VP अपॉन पाय. 2 times VP आपण फाइंड आउट केलं 42. All these calculation you have to do with the log tables only, with the help of log only, and after doing this calculation I got the answer as 27.07 volt. हा काय झाला average DC output voltage. Now PIV is equals to VP. आता हे लक्षात ठेवा, इथे PIV is equals to VP आहे. त्यानंतर सेंटर टॅप मध्ये मात्र 2 टाइम्स आहे, हाफ वेव्ह मध्ये परत एकदा VP आहे. VDC ब्रिज साठी ट्वाइस VP अपॉन पाय आहे, सेंटर टॅप साठी पण ट्वाइस VP अपॉन पाय आहे, आणि हाफ वेव्ह साठी मात्र VP अपॉन पाय आहे. सो आय गॉट हियर PIV is equals to again 42. व्हॉट अबाउट, बघा आता मी काय फाइंड केलं, ऍव्हरेज DC व्होल्टेज काढला PIV. रिपल फ्रिक्वेन्सी, इथं रिपल फ्रिक्वेन्सी डबल असते, हाफ वेव्ह मध्ये जशीची तशी असते, इथं मात्र डबल. रिपल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 2 टाइम्स FIN, that is 2 into 60, and ripple frequency is 120 hertz. Got it now? Let us go towards the next one, that is the third one. Now again, the turns ratio of transformers used in a bridge rectifier. Here अगोदरचा जो न्यूमरिकल होता त्याच्यात टर्न्स रेशिओ दिलेला होता, सेम न्यूमरिकल आहे इथे टर्न्स रेशिओ दिलेला आहे 10:1. प्रायमरी इज कनेक्टेड टू 220 व्होल्ट, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे त्याची. फाइंड इट्स आउटपुट डीसी व्होल्टेज. तेच प्रॉब्लेम तेच आहे, काय फाइंड करायचंय, आउटपुट डीसी व्होल्टेज. अजून काय, PIV. आणखी काय, रिपल फ्रिक्वेन्सी. अंडर नो लोड कंडिशन, अज्युमिंग द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द डायोड इज टू बी 0. व्होल्टेज ड्रॉप होणार नाही. मग आपण आता फाइंड आउट करूया. फाइंड आउट करताना सुरुवातीला VP फाइंड करायचा आपल्याला, पीक प्रायमरी व्होल्टेज. VRMS into √2, that is 220 into square root 2. Again answer comes out to be 311.1. हा काय आला, पीक प्रायमरी व्होल्टेज. मग आता काय फाइंड करायचं आहे, आउटपुट डीसी व्होल्टेज. इथे आहे ना, फाइंड आउटपुट डीसी व्होल्टेज. बट आउटपुट डीसी व्होल्टेज साठी फॉर्म्युला आपल्याला अगोदर V2 काढावं लागेल. V2 काढण्यासाठी, कारण V1 दिलेला आहे, मग V2 फाइंड आउट करू आपण त्याला. हा V आहे, यावरनं मी V1 फाइंड केला. आता V2 N1 upon N2 is equals to V1 upon V2. So V2 is equals to V1 into N2 upon N1. So V1 311.1, हा 10 upon 1 आहे, अगोदर सांगितला. रेसिप्रोकल घेतला कारण N2 न्यूमरिकलला गेला, N1 डिनॉमिनेटरला, so 1 upon 10, and we got V2 is equals to 31.1, that is VP, peak inverse diode, peak inverse voltage of diode. So VDC is equals to twice VP upon pi. मग VP आता काढला आपण, किती काढला, 31.1. So I put the values 2 into 31.1 upon 3.14, and I got the answer 19.8 volt. Average DC voltage 19.8 volt. Now PIV is equals to VP, that is 31.1, and ripple frequency is equals to 2 times FIN, that is 2 into 50, कारण अगोदर आपल्याला इथे किती दिलाय, 50 हर्ट्ज. So here 50 into 2, I got ripple frequency is 100 hertz. बघा एकदम छोटे छोटे आहेत, फक्त काय करायचंय तुम्हाला, त्याच स्टेप आहेत. कन्फ्युजन होतं कुठे, ऍव्हरेज डीसी आउटपुट व्होल्टेज काढताना. कन्फ्युजन म्हणजे काय होतं की VP अपॉन पाय आहे की ट्वाइस VP अपॉन पाय आहे. तर याचं सर्वात सोपं काय, हाफ वेव्ह साठी फक्त VP अपॉन पाय आहे, बाकीच्यांसाठी, बाकीचे म्हणजे राहिले दोन, सेंटर टॅप आणि ब्रिज फॉलो, त्यांच्यासाठी ट्वाइस VP अपॉन पाय यायचं. मेथड बाकी तीच आहे. नेक्स्ट न्यूमरिकल आपण डिस्कस करूया. इन हाफ वेव्ह रेक्टिफायर द सेकंडरी व्होल्टेज इज 30 व्होल्ट RMS मध्ये. कॅल्क्युलेट द DC लोड व्होल्टेज अँड DC लोड करंट फॉर अ लोड ऑफ 2 किलो ओम. नाउ हा न्यूमरिकल पहिल्या 2 किंवा पहिल्या 3-4 पेक्षा थोडासा वेगळा आहे. इथे काय दिलंय तुम्हाला, सेकंडरी व्होल्टेज दिलाय 30 व्होल्ट, आणि काय कॅल्क्युलेट करायचंय, DC लोड व्होल्टेज अँड DC लोड करंट. फॉर दॅट फर्स्ट वन V2 दिलाय 30 व्होल्ट.
नाउ लेट अस फाइंड आउट VP, पीक प्रायमरी, पीक व्होल्टेज जो आहे VP 30 into √2 that is 42.42 अगोदर पण आपल्याला आला होता. V is equals to IR. अगोदर काय फाइंड आउट करते, डीसी लोड व्होल्टेज. हा अच्छा, डीसी लोड व्होल्टेज साठी VDC इज इक्वल्स टू कोणता आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हटल्यानंतर फॉर्म्युला VP अपॉन पाय, VP 42.42 divided by 3.14. Do the calculation, you got the answer as 13.51 volt. This is average DC voltage. DC voltage आलेला आहे, मग लोड दिलेला आहे, ते रेजिस्टन्स दिलेला आहे. लेट अस फाइंड आउट DC लोड करंट विथ द फॉर्म्युला I is equals to P by R. P by R. P दिलाय, R किती दिलाय 2 किलो. सो 2 किलो ओहम आहे. मी घेतलेला नाही, फक्त इथे लिहिताना 2 into 10 raised to -3 याचा जर घेतला आणि जर तो -3 नाही घेतला तर आन्सर येणार मिली एम्पियर मध्ये. आणि जर तो +3 घेतला तर न्यूमरेटरला आल्यानंतर तो मायनस होईल आणि मग 6.75 into -10 raised to -3 एम्पियर मध्ये असेल. इथे तो फॅक्टर मी कन्सिडर केलेला नाही, म्हणून आन्सर किती आलाय तर मिली एम्पियर मध्ये घेतलेला आहे. IL is equals to P by R, that is 13.51 divided by 2. If I divide by 2 to 6 12 1 5 again 15 7 and I got the answer 6.75 milli ampere. किलो ओहम मध्ये आहे, दॅट इज into 10 raised to 3. तो डिनॉमिनेटरला असेल, न्यूमरेटरला गेला तर -3 होईल. आन्सर किती येईल 6.75 into 10 raised to -3 एम्पियर किंवा 6.75 मिली एम्पियर. अँड लास्ट न्यूमरिकल, ऍक्च्युअली 6 आहेत अगोदर सांगितलं मी. आता हा फिफ्थ डिस्कस करणार आणि एक जो 6th वन आहे तो तुमच्यासाठी ठेवलेला आहे, सेंटर टॅपचा आहे तो. In a transformer whose secondary voltage is 30 volt is used to construct the center tap rectifier, calculate its average DC voltage. P2 is equals to 12 volt. VP is equals to and here we got VDC is equals to 10.81. न्यूमरिकल मध्ये थोडंसं करेक्शन करतो मी इथे. इन्स्टेड ऑफ 30 volt it should be 12 volt. Now here a transformer whose secondary voltage is 12 volt, it is used to construct a center tap rectifier, calculate its average DC voltage. आता काय दिलंय 12 व्होल्ट दिलेला आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे, ऍव्हरेज डीसी व्होल्टेज सेंटर टॅप साठी आहे. सेंटर टॅप साठी आपल्याला माहिती आहे ऍव्हरेज डीसी इज इक्वल्स टू VDC इज इक्वल्स टू ट्वाइस VP अपॉन पाय. लेट अस फाइंड आउट VP. V2 दिलेला आहे, VP इज इक्वल्स टू 12 into √2. √2 ची व्हॅल्यू 1.414 घ्या, कॅल्क्युलेशन करून बघा. यू गॉट द आन्सर दॅट इज 16.97 व्होल्ट. नाउ average DC is equals to twice VP upon pi, that is 2 into 16.97 divided by 3.14. कॅल्क्युलेशन केलं आणि आन्सर आलेला आहे 10.81. असे तुमचे मी किती केले, 5 न्यूमरिकल डिस्कस केलेले आहेत. एक 6th न्यूमरिकल आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, तो मी तुमच्यासाठी ठेवतोय. एक्सरसाइज 1 किंवा तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी म्हणा. त्यानंतर आणखी त्याच RD सुपेकरच्या पुस्तकामध्येच आणखी खूपसे न्यूमरिकल सॉल्व्ह पण करून दिलेले आहेत. त्याचीही प्रॅक्टिस करा, कारण पेपरसाठी आपल्याला न्यूमरिकल एक्झाम मध्ये येतात. फ्रॉम द नेक्स्ट व्हिडिओ, पुढच्या व्हिडिओ पासून आपण 2nd चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, ट्रान्झिस्टर्स. तोपर्यंत हे जे न्यूमरिकल मी दिलेले आहेत, हे न्यूमरिकल एकदा सॉल्व्ह करून बघा, फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण थांबूया इथे. आपला फर्स्ट चॅप्टर, हिअर वी कंप्लीट आवर फर्स्ट चॅप्टर विथ न्यूमरिकल्स. न्यूमरिकल पण झालेले आहेत आपले. थांबतो इथे मी. बाय बाय.